तिकडे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या चेंडूवरती विजय केलेनं मात्र आपल्या डावाला सुरुवात केली आणि या दोन्ही कॅप्टनना पाहिले तर चांगल्या प्रमाणात आपल्या ज्या भावना होत्या त्या मात्र टॉस बॉक्स मध्ये मांडल्या गेल्या. कारण त्यांनी सुद्धा मात्र 7 स्टार कमिटीला मात्र रिक्वेस्ट केली होती की या 40 प्लसचा क्रिकेट या लीगमध्ये होणं गरजेचं आहे. आय थिंक दुसऱ्या पर्वामध्ये आपण 40 प्लस खेळाडूंना मात्र संधी दिली होती. प्रत्येक संघामध्ये आपण एक एक 40 प्लसचा खेळाडू दिला होता, परंतु आज थेट त्यांच्याच मध्ये मात्र आपल्याला मॅचेस पाहायला मिळत आहेत. कमी गतीने टाकलेला चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने चालला आणि पहिला वाईटचा बॉल इथे मात्र हाताळत असताना गोलंदाज पंढरी 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. यानंतर रेग्युलर मॅचेसकडे आपण वळणार आहोत. पहिला सामना ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष NK स्पोर्ट खांडवल. माजी सरपंच संतोषजी काकडे या साहेबांचा संघ ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि दुसऱ्या बाजूला विवेकजी पाटील आणि सुजित पाटील यांच्या मालकीचा संघ. हो, चांगला फटका आणि चेंडू चालला अगदी या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आमच्या सोबतीला पुन्हा एक्सपर्ट स्कोरर मिस्टर हॅरी यांना सुद्धा आपण पाहतोय. काल सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात त्यांनी स्कोरिंग या स्पर्धेमध्ये साकारले आणि आज सुद्धा मात्र पहिल्या सामन्यापासून ते जॉईंट होत आहेत. मिड विकेट आणि डीप लॉंगॉनला मात्र या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. पंढरी पुन्हा एकदा ऊर्ध्व विकेटने मारा करतोय. हो, फटका हवेत खेळलाय. जागा सुद्धा चांगली निवडली. वाडिश लॉंगॉन आणि काऊ काउंटरच्या दरम्यान कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना सलगचा दुसरा चौकार. जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी सध्या आपण पाहत आहोत आणि चांगली सुरुवात या ठिकाणी मार्तंड स्पोर्ट देवरू संघाच्या वतीनं पाहायला मिळते. खास करून जीवन जबरदस्त मात्र बॅटिंग करतोय. मैदानाच्या चौफेर बाजूने तो फटके खेळू शकतो, त्याची तो प्रचिती देत असताना पहिल्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा खेचून मारलाय कडक शॉट आणि आता मात्र मिड विकेटच्या ओहो डोक्यावरून, परंतु शेवटच्या क्षणाला चंदू पाटीलनं जम केलेली आहे. परंतु आता मात्र या ठिकाणी चेक करावा लागेल. परंतु काय फटका इथे खेळला आणि काय तो प्रयत्न चंदू पाटीलचा राहिलाय. परंतु ज्यावेळी चेंडूला फील्ड केलं त्यावेळी जी सीमारेषा आहे त्या सीमारेषेला मात्र पाय इकडे मात्र लागलाय की या सुरक्षित चेंडूला मात्र आतमध्ये ढकललाय. हे आता पाहावं लागेल. तिसरे पंच आता जॉईन होत आहेत. परंतु जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंगचा नजराणा पेश केला चंदू पाटीलनं. वेगवेगळ्या अँगलला मात्र या ठिकाणी हे दृश्य मात्र आपण पाहतोय SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती आणि सेव आहे. वा, फिल्डिंग आवडल्याचं तर टाळ्यावायला हरकत नाही. चंदू पाटील साठी आपल्या टीम साठी तब्बल या ठिकाणी 5 धावा वाचवल्या. हा दर्जा फिल्डिंगचा पाहायला मिळतो या ठिकाणी विहान स्पोर्ट PC संघामध्ये. पुढे येऊन गेल्याचा प्रयत्न ओव्हर दी कव्हर आणि चेंडू चला त्या कव्हरला. 4 धावांसाठी चौकार. विजयच्या बाटमधून निघत असताना आणि पहिल्या षटक मात्र या ठिकाणी पंढरीचा पाहिला तर या ठिकाणी मागणा पाहायला मिळतोय. कारण एकही विकेट्स मात्र इथे गमावली नाही आणि तब्बल 15 धावा या ठिकाणी त्याने पहिल्या पॉवर प्लेमध्ये खर्च केला आणि अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आज 40 प्लसच्या 2 मॅचेस पाहायला मिळतील. या सामन्यानंतर रेग्युलर 2 मॅचेस पाहायला मिळतील आणि तदनंतर तुम्हाला पुन्हा एक 40 प्लसचा सामना पाहायला मिळणार आहे. मल्हार स्पोर्ट देवरुंपाडा आणि विजी स्पोर्ट लोणार आपणही रेडी राहायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी
विदाउट लॉस 15 धावा फलकावरती पाहायला मिळतात. परंतु यानंतर पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणार आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष NK स्पोर्ट खांडवल. दोघांनी सज्ज राहायचं आहे. चला पॉवर प्ले मात्र इथे संपन्न झाला आणि नॉन पॉवर प्ले मध्ये तुम्हाला 2 फिल्डर कंपल्सरी आतमध्ये ठेवायचे आहेत किंवा तुम्ही अधिकही फिल्डर ठेवू शकता. जे 40 प्लसचे नियम आहेत तेच नियम या संघासाठी लागू असतील. वेळेसंदर्भात पहिली 3 षटके तुम्हाला 15 मिनिटांच्या आत टाकायची आहे त्याची आपण नोंद घ्या. आणि NK स्पोर्ट खांडवल संघाचे हेड कोच विनोद पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. चला षटकाला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज संतोष जोशी यांचा मात्र या ठिकाणी वापर केलाय. कॅप्टनने आता मात्र संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. एखाद्या विकेटच्या शोधात मात्र जावं लागेल. हो पहिला चेंडू अगदी ब्लॉक खाणारा चेंडू ऑनसाइड टर्न केला. मिड विकेटचा फिल्डर वेगाने चेंडूवरती झेपावतोय. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता त्या ठिकाणी 2 धावा मात्र सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट. दोघांमध्ये चांगलं ताळमेळ आणि फलकावरती 17 धावा पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मेहनत या स्पर्धेसाठी या 7 स्टार ग्रुपच्या वतीने पाहिली. दिवस रात्र पाहिलं तर एक्झॅक्टली ते मेहनत करतायत तरी त्यांच्या डोळ्यांना झोप नाहीये. लखन पाटील पहा मॉर्निंग मध्ये 6 वाजता इथून निघून गेला आणि लगेचच 2 ते 3 तासानंतर पुन्हा तो या मैदानावरती आला. नाही त्यांचा फायनल डेला मात्र की आपण शिवशाही सन्मानही करू. पुढचा बॉल कमी कितीने टाकलेला परंतु ते पिकअप केलाय. वॉट शॉट. चेंडूचा स्क्वेअर रेच्या डोक्यावरून 6 धावांसाठी हा पहिला सिक्सर येत असताना टीम मात्र या ठिकाणी जीवन समाधानी राहिले आणि तसे जर पाहिलं तर नावातच जीवन त्याचं दडलंय आणि या समाधानी कार्य त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वैयक्तिक 18 धावसंख्येवरती केलं तर 2 चौकार एका षटकाराच्या साह्यानं आणि या विजय त्याला मात्र चांगली साथ देतो. त्याच्या पाठमधून आतापर्यंत 5 धावा निघाल्या 1 चौकाराच्या साह्यानं. दुसरा षटकाचा खेळ प्रगती पथावर आणि चांगल्या स्थितीमध्ये मार्तंड बिल्डर्स बाबगाव हा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आपण सध्या पाहतोय. लोपुटा चेंडू मिडल चांगल्या प्रमाणे केलाय परंतु चेंडू संत गतीने चालला लॉंग ऑन कडे आणि तिकडे सुद्धा मात्र मिसफिल्डिंग परंतु फेकी रॉंग ऑन. जर बॉलर एंडकडे जर तुम्ही फेकी केली असेल तर आय थिंक लगभग एखादा विकेट रनआउटच्या स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी प्राप्त करण्याची संधी होती परंतु तीही संधी मात्र ते गमावली टीम विहाना स्पोर्ट PC संघाने. कारण जेव्हा तुम्हाला संधी मिळतील त्या मात्र संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. जबरदस्त क्लीन अँड क्लिअरिटी सध्या आपण पाहत आहोत. SK एंटरटेनमेंट या वाहिनीच्या माध्यमातून कमी गतीने टाकलेला चेंडू कुठल्याप्रमाणे चेंडू मात्र त्या ठिकाणी आय थिंक बादच्या रडारमध्ये आला नाही. पंचाचा वाईटचा इशारा आणि या स्पर्धेसाठी खास करून आम्हाला मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे अंजली केबल नेटवर्कच्या वतीनं या स्पर्धेमध्ये आम्हाला वायफायची सेवा पुरवण्यात आलेली आहे. विनामूल्य सेवा आहे आणि खऱ्या अर्थानं बलिरामजी मेहर यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. फक्त बलिराम मेहरच नाही तर मेहर परिवाराचा नेहमीच या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान लाभत असतो. जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा होत असतात तेव्हा तेव्हा मेहर फॅमिली नेहमीच त्या स्पर्धकांसाठी 2 हात पुढे करत असतात. सिंगल धाव मात्र या ठिकाणी
कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या वतीनं 29 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. फुलटॉस आडव्या पट्ट्याने खेळायचं होतं परंतु चेंडू चालला लॉंग ऑनकडे. सिंगल रन्स पुन्हा मात्र त्या ठिकाणी जोडली जाईल. दुहेरीचा प्रयत्न जीवन करतोय परंतु विजयने त्याला थांबवलं आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15च्या गतीनं 30 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आणि एकही विकेट आतापर्यंत या ठिकाणी मार्तंड डेव्हलपर्स बापगाव संघाने मात्र या ठिकाणी विकेट्स गमावली नाहीये. शरदजी घोडे यांनी मात्र या संघाची बांधणी केली गेली आणि जबरदस्त पार्टनरशिप विजय केने आणि जीवनमध्ये 19 धावसंख्येवरती जीवन केलं आणि विजयच्या बॅटमधून आतापर्यंत 8 धाबा निघाल्या. तिसऱ्या षटकाला आता मात्र इथे सुरुवात केली जाईल. दोन्ही एंड सध्या आपण पाहतोय खेळ पोटीबलच्या वतीने आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. ऐतिहासिक क्रीडांगणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव. ज्याप्रमाणे काल आपण या स्पर्धेचं ओपनिंग सेरेमनी केली, उद्घाटन समारंभ आणि या खऱ्या अर्थाने स्पर्धेची अगदी अखंड महाराष्ट्रभर चर्चा सध्या सुरू आहे. आणि खऱ्या अर्थानं फायर शो जबरदस्त मात्र आपण या ठिकाणी पाहिलं आणि त्यासाठी मोलाचं योगदान सोमिक केबल नेटवर्कच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेमध्ये प्राप्त झालं. त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्याच नावानं तुम्हाला एक खेळाडू कक्ष पाहायला मिळतोय. तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मधुकर भजागे. चला भजागे म्हटलं तर नेहमीच जास्त वेळा आमच्या मुखात किरोली गाव येतो परंतु पिसेकरांचा भजागे आहे. मधुकर भजागे मॅन फ्रॉम पिसे. पहिलाच बॉल पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली जेव्हा जेव्हा विजयने फटके खेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्यांनी एक्झॅक्टली कॉपिंग क्रिजच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि इकडे मात्र पहा काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. असं वाटतच नाही की खेळाडू 40 प्लसचे आहेत. खऱ्या अर्थानं युवकांना लाजवणारा हा खेळ सध्या मात्र इथे पाहायला मिळतोय. अगदी दोघांमध्ये या चांगली कॉलिंग आखो आखो में इशारा आणि 2 धाबा या दिवसात ढवल्या मात्र या ठिकाणी सोडलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. आणि 2 धाब्याच्या अनुषंगाने 32 धाबा फलकावरती मात्र लागल्या गेल्या. तीनही गोलंदाज आतापर्यंत या ठिकाणी विकेटलेस राहिलेले आहेत कारण कुठल्याही गोलंदाजाला आतापर्यंत विकेट्स प्राप्त करता आली नाहीये. ही थोडीफार मनामध्ये खंत असेल विहाणा स्पोर्ट पिसे संघाच्या खेळाडूंमध्ये. पुन्हा पुढे आलाय पहा प्रत्येक फटका विजयनं अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय कारण त्याला माहिती की जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर प्रथमतः घर सोडणं गरजेचं आहे आणि सातत्याने तो प्रयत्न विजय करतोय. सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि नेहमीच जे युवक आपल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यांना सुद्धा मात्र चांगलं सजेशन ते देत असतात. नेहमीच ते 7 स्टार ग्रुपची प्रशंसा करत असतात आणि सर्वांना अभिमान वाटणारी स्पर्धा, सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा ALPL आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 3. हो रिव्हर्सचा फटका फुलटॉस वरती गॅप चांगला शोधला. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि चेंडू सरळ बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. राजा शिवछत्रपती महाराजांचा छाप पडतो या ठाण वाघाचा. NS 37 धाबा फलकावरती आणि या 37 धाबांची पार्टनरशिप विजय केने आणि या जीवनच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. चांगली पार्टनरशिप. हो आता मात्र पाहू शकला ऑस्टमच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी बॉडीला चेंडू बरंच झाला. स्वतः विकेट किपर चेंडूचा पाठलाग करतोय आणि शेवटच्या क्षणाला मात्र 2 रन्स कंप्लीट तिहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी जीवननं मात्र ती तिहेरी धाव नाकारली. पंचाचा लेगबायचा इशारा आणि चांगल्या प्रमाणे या ठिकाणी पंचांचं सुद्धा कार्य आपण पहिल्या सामन्यापासून या स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे. आज पंच मिकादा अर्थात रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव हे सुद्धा मात्र जॉईन झालेले आहेत.
काल धुलीवंदन जास्त झाले त्यामुळे मात्र कॉल ते आमचे उचलू शकले नाहीत. हो फटका हवेत कनेक्शन प्रॉपर नाही. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक संतोष जोशी नो मिस्टेक आणि पहिली विकेटची पतन पहिली विकेटची खुराक गोलंदाज मधुकोण आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय जीवन. खेळ साकारला होता आणि काय तो जल्लोष पिसेकरांचा आम्ही पाहिला. परंतु आता चर्चा सध्या पाहतोय आमने लोणार प्रीमियर लीग अनेक लीग स्पर्धा होत असतात परंतु खऱ्या अर्थानं आमने लोणारकरांचा वर्ल्ड कप सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय. जीवनची विकेट्स परंतु जे कार्य जीवनला करायचं होतं ते कार्य चांगल्या प्रमाणे त्यांनी पार पाडलं. 25 धावाचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि इकडे मात्र डॉक्टर श्यामची विकेट धोक्यात होती. परंतु क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली जर पाहिले तर सातत्याने बागफुटला गेले पाठीमागे गेले झेलवरती त्याने येण्याचा प्रयत्नच केला नाहीये. त्यामुळे मात्र चेंडू धरणीला दान आणि शेवटच्या चेंडूवरती 2 रन्स कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ संपन्न. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा फलकावरती पाहायला मिळतात. मधुकरचा आपण विचार केला तर तब्बल 11 धावा त्यांनी खर्च केल्या परंतु एक सफलता त्याच्या खात्यामध्ये राहिली. परफेक्टली वेलीवरती मात्र इथे 3 षटके मात्र कंप्लीट केलेले आहेत. हा डिसिप्लिन प्रत्येकाच्या अंगी असणं गरजेचं आहे कारण वेली कुणासाठी थांबत नसते. योग्य वेळेवरती तुम्ही जर खेळ साकारला तर कदाचित तुमचा कार्यक्रम अगदी परफेक्ट होत असतो. आणि काल तर आपण पाहिलं रजनीमध्ये की एका चेंडू डिलिव्हर करण्यासाठी तब्बल एखादा गोलंदाज 2-2 मिनिटं तिकडे खर्च करत होता. परंतु आज जर तसं जर घडलं गेलं तर एक फिल्डर नाही तर तब्बल 2 फिल्डर कदाचित 30 ते 8 सर्कलमध्ये ठेवले जातील याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. चला नाणेफेकीसाठी या इनकेसपट खांडवल आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा. यानंतर आपण रेग्युलर मॅचेसकडे वळणार आहोत. शेवटचा षटक आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय नवनाथ. नाथांपैकी हा पहिला नवनाथ पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये पुन्हा मात्र चेंजेस. विजय केले समान सलामी मिळाला आणि आतापर्यंत 11 धावा त्याची बाटमधून पाहिल्या. 7 चेंडूचा त्याने मात्र इथे सामना केलाय. एक मात्र चौकार पाहिला आणि इकडे मात्र जबरदस्त फटका लॉंग ऑन आहे आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. अगदी त्यांना टाटा बाय बाय करत 6 धावांसाठी षटकार. जसा षटकार आला मात्र संघाने पुरस्कार ते शरदजी गोडे याच्या चेहऱ्यावरती कदाचित गोड स्माइल आली असावी आणि काय स्वागत केलं या ठिकाणी गोलंदाज नवनाथचं षटकारानं. 47 धावा फलक्यावरती. वेलकम जय. पुन्हा फुल टॉस पुन्हा चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु हा चेंडू चालला ते जमिनीवरती रेंगाळत गणेश पाटील आहेत स्क्वेअर लेगकडे. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा या ठिकाणी या फलंदाजाने कंप्लीट केल्या गेल्या. डेंजर झोनकडे मात्र ही धावसंख्या सध्या आपण पाहिली तर वाटचाल करते कारण यानंतर अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि आतापर्यंत 49 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. कदाचित 60 धावा सुद्धा मात्र आपल्याला पाहायला मिळू शकतील कारण विजय अजूनही मात्र सलामीचा बॅटर खेळपट्टीवरती सज्ज आहे आणि इथे सुद्धा फटका हवेत केलाय परंतु इथे प्रॉपर कनेक्शन नाहीये. जवळपास मिडॉनवरती चेंडूला मात्र उचलून फेक करतायत आणि तब्बल 2 रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या परंतु आता या ठिकाणी टीव्ही पंचाची मदत घेतलेली आहे रनआउटसाठी. चला आम्ही टीव्ही पंच
बॅटर बाद. बाया ठाकुली गावा मधी गो बाया मोठे गावचे गावान गो. चला विजय किने बाद झाला. न्यू बॅटर नरेश गरेल मॅन फ्रॉम भावाले. पन्नास धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि दुसरा विकेट्स मात्र या ठिकाणी मार्तंड स्पोर्ट देवरुंगपाडा संघाने मात्र गमावलंय. आणि अजूनही पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या मार्तंड डेव्हलपर्स देवरुंगपाडा संघ. कारण सुरुवात जीवननं चांगल्या प्रमाणे करून दिली, त्याला चांगली साथ दिली या विजय केनेनं. आणि त्या मात्र शेवटच्या काही चेंडूवरती या नरेशच्या वतीने मात्र चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकेल का. नवनाथ पुन्हा एकदा. हो जबरदस्त मात्र स्क्वेअर केट, जबरदस्त मात्र क्लासिकल फटक्या, परंतु पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आलाय आणि तोपर्यंत सिंगल धाव तिकडे मात्र या ठिकाणी जोडली गेली. 51 धाबा 2 चेंडूचा केला अजून शिल्लक. चला टॉस जो पुढले असेल दोन्ही संघाचे संघनायक येऊन आपण थांबायचं आहे. एनके स्पोर्ट खांडवल आणि टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा. ग्रुप बी ला आपण आज सुरुवात करतोय. काल आपण ग्रुप ए च्या मॅचेस पाहिल्या. यावेळेस कडक शॉट, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेंडू चालक कव्हर पॉइंटला. स्वर्गीय मोतीराम बालू स्वर्ग प्रेक्षक स्टँडच्या समोर 4 धाबांसाठी चौकार. जाऊन एकवीरा आईला भेटल्या ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या. जबरदस्त क्लासिकल फटका आणि या चौकारासोबतच आता मात्र 55 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. नाणेफेकी जरूर गमावली, परंतु बॅटिंगसाठी मात्र मार्तंड डेव्हलपर्स देवरुंगपाडा संघाला मात्र या ठिकाणी प्रथमतः आमंत्रण दिले गेलं आणि चांगल्या प्रमाणे तो आमंत्रण स्वीकारलाय असंच म्हणावं लागेल. लास्ट गो शेवटचा बॉल थोडासा फ्लॅट देण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या टोला चेंडू मात्र स्पर्श झाला. मिड विकेटचा फिल्डर वेगाने चेंडूवरती झेपावतोय आणि तिकडे मात्र 2 धाबा कंप्लीट. 57 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या आणि 58 धावांचं आता लक्ष समोर असेल. विहाणा स्पोर्ट पीसेस संघासमोर त्या धावांचा पाठलाग आता कशा रीतीने होणार तोपर्यंत आपण ग्रुप बी कडे आता मात्र वाटचाल करतोय. ग्रुप बी मधील पहिला सामना आणि त्या सामन्याची आपण नाणेफेकी संपन्न करतोय. ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष एनके स्पोर्ट खांडवल अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे नाणेफेकी करण्यासाठी चला ओम साई आमनेरनाड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनंताजी केने आणि सोबतीला सन्माननीय विनोदजी धामणे. चला ही एवन जोडी आहे उद्योग क्षेत्रामध्ये. दोघांना विनंती करतो की आपण या. चला एका बाजूला यश पाटील तर दुसऱ्या बाजूला कुणाल सुतार हे कॅप्टन्स पाहायला मिळतात. दोघांच्या माहितीसाठी एका बाजूला पाहू शकाल ज्या 7 स्टार ग्रुपने स्पर्धा आयोजित केलेली आहे तो 7 स्टारचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला LPL सीझन 3 असं तुम्हाला कॉल या ठिकाणी द्यायचा आहे. 6 ओव्हरची मॅच. यस यश चला कुणाल कॉल देत आहेत. LPL लोगोची मात्र या ठिकाणी मागणी केली होती परंतु 7 स्टार आला. टॉस जिंकला या ठिकाणी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं. पाहुण्यांचा आभार आणि विनंती असेल की आपण व्यासपीठावरती जाऊन स्थान आपण नवा. यश गावचा संघ आहे, गावचे संघ मालक आहेत आणि तुझ्यावरती कॅप्टनशिपची जबाबदारी दिलेली आहे. काय फील करतोयस? खूप प्राऊड फील करतो. यश तुझा आय थिंक पहिला पर्व असेल LPL. हो मग किती तुला आतुरता होती या स्पर्धेची? खूप आतुरता होती. आयोजन तर खूप सुंदर आहे. मग ही स्पर्धा तो एन्जॉयमेंट करणार? हो नक्कीच. टॉस किती महत्त्वपूर्ण होता? खूप महत्त्वाचा होता.
मग काय करणार फिल्डिंग करू. आणि कोणाकडे तुला जास्त अपेक्षा आहेत की तो खेळ चांगला करेल या मॅचमध्ये? भावेश शेवालार आहे, अमय पाटील, भावेश काय विनोद कुलाज, गुणेश पाटील, संकेत पाटील, जय काकडे. प्लेइंग 11 मध्ये रामकृष्ण काकडे आहेत की नाही? आता बघू. चला शुभेच्छा तुम्हाला असतील विजयासाठी. कुणाल, पहिला प्रश्न या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर एक नंबर केले तर कारण की या ग्राउंडवर पब्लिक देखील जास्त असते आणि या ग्राउंडवर ठेवली ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. चौदरपाडाच्या संघाच्या माध्यमातून जेव्हा तू खेळतोस त्यावेळी सुद्धा मात्र तुझे गावकरी तुझ्यावरती विश्वास दाखवतोय, परंतु आज एनकेस पण खांडवल संघानं ॲज अ कॅप्टन म्हणून तुझ्यावरती विश्वास दाखवलाय, तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करशील? हो नक्कीच. संघामध्ये बॅलन्स काय आहे? बॅलन्स परफेक्ट आहे, फक्त ज्यांना संधी मिळेल त्यांनी 100% देण्याचा प्रयत्न करा. कालच्या मॅचेस तू पाहिल्या? हो नक्की. मग तुला काय वाटते की 7 षटकामध्ये किती धाबा जोडल्या तर आय थिंक आमचे गोलंदाज त्या धाबा डिपेंड करू शकतील? इथे रन तर जास्त होतात, 60-70 करण्याचा प्रयत्न करू आम्ही. कोणाकडे जास्त अपेक्षा आहेत? ज्यांना संधी भेटेल त्यांनी 100% द्या. तर एक चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. चला तुला सुद्धा विजयासाठी शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून अशी बातमी आलेली आहे की नाणेफेकी जिंकली या ठिकाणी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर जाऊया आपण टॉस बॉक्समधून थेट कॉम बॉक्समध्ये. तिकडे सज्ज असतील आमचे सहकारी समालोचक अजय घरत सर. थँक्यू सो मच. आणि मी लाईट्समॅनला विनंती करतो की आपण फ्लड लाईट ऑन करा. थँक्यू सो मच योगी पाटील. स्वागत आहे सर्वांचं. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन आयोजित आमने लोणार प्रीमियर लीग तिसरं पर्व या स्पर्धेचं आणि काय हे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत स्क्रीनवर. बापगाव देवरुंगचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे हा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला रंगताना दिसतोय. ALPLचा थरार आहे. लाजवाब आयोजन नियोजन 7 स्टार कमिटीच्या माध्यमातून आजचा पहिला सामना आपल्या समोर आहे जो 40+ कॅटेगरीमधून आहे. मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स शरद गोडे यांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला विजय पाटील यांचा गावदेवी स्पोर्ट्स विहाना पिसे. पडगा कल्याण हायवे आपल्याला पाहायला मिळतोय. गाड्यांची वर्दळ आणि अतिशय सुंदर असं हे क्रीडांगण, एक ऐतिहासिक मैदान. चला फलंदाज पाठवून द्यायचेत आणि फ्लडलाईट्स ऑपरेटर्सला विनंती आहे आपण त्वरित फ्लडलाईट्स ऑन करायचे आहेत. सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. सलामीवीर विजय केणे आणि जीवन यांच्या माध्यमातून 20 धावा बनवल्या विजय केणे यांनी आणि जीवन यांनी देखील 23 धावांचं अफलातून योगदान दिलं. एक मोठी पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळाली ज्याच्या जोरावर 57 धावांपर्यंत मजल मारली आहे प्रथम बॅटिंग करत असताना मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या टीमनं. आणि आता गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसी टीमला 58 धावा चेस करायच्या आहेत 4 ओव्हर्समध्ये. मोठं टार्गेट आहे. येस फ्लडलाइट्स ऑन करायचे आहेत. फ्लडलाइट्स ऑपरेटर आपसे रिक्वेस्ट है आपको फ्लडलाइट्स ऑन करनी है. मैदानाच्या आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्यानं काल ओपनिंग सेरेमनीच्या दरम्यान ही दृश्य आपण बघितलीत. काल ग्रुप ए चे सामने आपल्याला पाहायला मिळाले होते ज्यामध्ये 2 संघांनी पुढे वाटचाल केली आहे. राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स चौधरपाडा आणि जयंत 11 सावध. चौधरपाडा टीमने तर पहिले दोन्ही सामने जिंकले परंतु जयंत 11 सावध संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं पहिला सामना गमावल्यानंतर बाउन्स बॅक करत असताना त्यांनी सलगचे 2 सामने जिंकले आणि सुपर 8 मध्ये ते दाखल झालेत. आज ग्रुप बी चे सामने आपल्याला पाहायला मिळतील. सध्या पहिला सामना 40+ कॅटेगरीचा आहे. यानंतर ग्रुप बी च्या पहिल्या सामन्याला सुरुवात केली जाईल. एनके स्पोर्ट्स खांडवळ विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा. नाणेफेक देखील झालेली आहे. ग्रुप ग्रामपंचायत बापगाव देवरुंग पाडा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. अनेक साऱ्या स्पर्धा या मैदानावर होत असतात.
तो आमने लोणार क्रिकेटचा आपण विचार केला तर ही सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. एक खऱ्या अर्थानं आमने लोणार क्रिकेटचा हा वर्ल्ड कप आहे. PL अगदी काही क्षणांतच आपल्याला लाईट्स ऑन होताना दिसतील आणि तदनंतर या रंचेसला सुरुवात होईल. सलामीची जोडी अखेर झालेली आहे. गणेश पाटील आणि कॅप्टन आणि त्यांच्या समवेत संतोष जोशी कॅप्टन आहेत गणेश पाटील. आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होताना दिसत आहेत बाळाराम मेहर. त्यांनी जर हॅट्रिक घेतली तर कॉमेंट्री पॅनल कडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. फ्लड लाईट्स ऑन झालेल्या आहेत आणि त्यामुळेच मैदानाची जी सुंदरता आहे त्याच्यामध्ये आणखी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. डावाला सुरुवात. पहिला बॉल. हो, पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे चाललाय. शॉट फाईन लेगचा खेळाडू अतिशय दक्ष, चांगली फिल्डिंग. बॅट आणि बॉल मध्ये थोडासा संपर्क होता. इनसाइड एज होती. एकच धाव मिळाली पहिल्या बॉलवर. आत्मविश्वास नव्हता खरं तर फटक्यामध्ये. ऑन साइडला एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मात्र धावसंख्येचा श्री गणेशा झालाय पहिल्या बॉलवर. 4 ओव्हर्समध्ये तब्बल 58 धावा करायचे आहेत सामना जिंकण्याकरिता विहाना स्पोर्ट्स गावदेवी PC टीमला. म्हणजेच 14.50 ची सरासरी प्रतिषटक गाठायची आहे. त्यामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं. पॉवर प्ले फोडावा लागेल. बॉल हवेत आहे मात्र गॅप शोधलाय. जबरदस्त फटका. संतोष जोशी यांच्या बॅट मधून बॉल चाललाय. कव्हर पॉइंट सीमारेषा पार. अफलातून चौकार. आणि याच फटक्यांसाठी संतोष जोशी हे प्रसिद्ध देखील आहेत. रेग्युलर क्रिकेट देखील जेव्हा त्यांनी खेळलं तेव्हा देखील अशा प्रकारचे भरपूर फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि आता 40+ मध्ये देखील अगदी आमनेच्या उपसरपंच चषकामध्ये जो एक एक्झिबिशन सामना आपण बघितला होता त्या सामन्यामध्ये देखील जबरदस्त बॅटिंग केली होती संतोष जोशी यांनी. सामनावीराची मार्केट राहिले होते. आमने विरुद्ध सामना होता. अखेरच्या बॉलवर आमने विजय प्राप्त केला होता. पण इकडे चॅलेंज फार वेगळं आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. आता मात्र स्ट्रेट टू द फिल्डर. कॅच ड्रॉप. धावचीची मात्र संधी आहे ती देखील दवडली गेली आहे. फार मोठी चूक. श्याम होते त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरला अगदी सोपा झेल होता. फिल्डरला जास्त काही मेहनत करण्याची देखील आवश्यकता नव्हती परंतु झेल हातातून निसटलाय. धरतीला दान झालाय आणि हा सुटलेला झेल फार महागात पडू शकतो मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या टीमला. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॉलांचा वापर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अतिशय सुंदर फटका. फिल्डर पाठलाग करतायत मात्र बॉल सीमारेषा पार. नेत्रदीपक चौकार. जबरदस्त फटका. गणेश पाटील यांचं फुटवर्क फार सुंदर पाहायला मिळालं. खरं तर चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचले नव्हते परंतु थ्रू द लाईन फटका मारला. ऑन द राईज. अगदी बॉलरच्या डोक्यावरून सुरक्षित स्थानावर मारलेला फटका होता. मिड ऑफ सर्कल मध्ये आहे. लॉंग ऑनला जरूर फिल्डर होता परंतु एकाही फिल्डरला चान्स दिला नाही. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वर. आता मात्र खेचलाय ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित. झेल आहे आणि झेल टिपला गेलाय. पहिल्या प्रयत्नात बॉल हातातून निसटला होता परंतु दुसऱ्या प्रयत्नात मात्र चूक केलेली नाही फिल्डरनं. बॅटर बाद. अतिशय चांगलं जजमेंट. बॉल हातातून निसटला होता याही वेळेला पण अखेर संधीचं सोनं करण्यात आलंय. डीप मध्ये खूप चांगला झेल आणि पहिल्या विकेटचं पतन. संघाची धावसंख्या 10 असताना गणेश पाटील बाद झालेत. बाद होण्यापूर्वी एका चौकाराच्या मदतीनं 5 धावांचं योगदान दिलं. 3 चेंडूंचा सामना केला. आक्रमक बॅटिंग करण्याचा प्रयत्न होतोय. त्याची आवश्यकता देखील आहे कारण टार्गेट मोठं चेस करायचं आहे आणि 40+ जे क्रिकेट आहे ते देखील एक फार वेगळ्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळत असतं.
त्यांच्या काही विशिष्ट नियमावली आहेत. पहिलं षटक सुरू आहे, त्याच्यामुळे फक्त 45 वय किंवा त्यापेक्षा अधिकचं वय असलेले खेळाडूच बॅटिंग करू शकतात किंवा गोलंदाजी या षटकामध्ये करू शकतात. नवीन बॅटर लवकर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे, नाहीतर टाइम आउट रूलनुसार आपल्याला बाद घोषित करण्यात येईल. वेळेची मर्यादा आहे हे लक्षात घ्या. आणि जर 45 किंवा त्यापेक्षा अधिक वयवर्ष असलेले फलंदाज जर यानंतर नसतील तर मात्र षटक देखील फिनिश होईल, परंतु मला वाटतं त्यांच्याकडे बॅटर आहेत. रोहिदास आलेत. काल देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती आणि काल जबरदस्त फॉर्म मध्ये होते. आज बघायचंय प्रत्यक्ष मैदानामध्ये काय करतायत. 10 for 1 अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिलाय बाळाराम मेहर यांनी. षटकातील शेवटचा बॉल. सुरेख बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क अजिबात बनवता आला नाही. शेवटचा बॉल येतोय डॉट. कमबॅक चांगलं केलंय बाळाराम मेहर यांनी, कारण पहिल्या 4 बॉल्सवर 10 खर्च केल्या होत्या आणि हा बॉल अगदी पुढ्यात टाकला होता, तेथून वळवलाय. जबरदस्त बॉल. षटक झालंय समाप्त. धावसंख्या 1/10. समीकरण 18 चेंडू आणि 48 धावा. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायचे. पहिल्या षटकासाठी थोडा अधिकचा वेळ आपण खर्च केलेला आहे. एका ओव्हरसाठी 5 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे असणार आहे, हे लक्षात घ्या. अतिशय सुंदर फ्लडलाईटची देखील व्यवस्था या स्पर्धेमध्ये आणि उजेड बघा किती जबरदस्त आहे. अगदी सुई जरी मैदानामध्ये पडली तरी ती देखील शोधता येईल, एवढी जबरदस्त फ्लडलाईट्स ची व्यवस्था या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि याचं सारं श्रेय जाते ते म्हणजेच 7 स्टार कमिटीला, ज्यांची ही संकल्पना आहे. सलगचं 3रं पर्व आपण पाहतोय आणि सर्कलमध्ये विशेषतः जी LED लाईट आहे त्यामुळे अधिकचं सौंदर्य वाढतं या मैदानाचं. नेहमीच नवनवीन संकल्पना 7 स्टार कमिटीच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत आणि यावर्षी विशेषतः 40+ खेळाडूंसाठी देखील त्यांनी चांगलं व्यासपीठ तयार केलेलं आहे. लीग स्वरूपामध्ये त्यांच्या देखील मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण 4 संघ खेळणार आहेत. यानंतर मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा आणि विजी स्पोर्ट्स लोणाड हा दुसरा 40+ सामना असेल, पण त्या अगोदर आपल्याला 2 रेग्युलर सामने खेळवायचे आहेत. ग्रुप बी चे 2 सामने झाल्यानंतर तो सामना आपल्या समोर असेल आजच्या रजनीमध्ये. वेळ जास्त घेतला जात आहे, प्लीज थोडं कोऑपरेट करा, नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू तुमचा सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. संतोष जोशी आणि रोहिदास वाकडे सध्या खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले, परंतु जी आवश्यक धावगती पाहिजे होती ती मात्र प्राप्त करता आलेली नाही. विजय केणे आलेत. त्यांचा पहिला बॉल फुल टॉस स्विंग करायचा होता, मात्र बॅटची इनसाइड एज. संधी चांगली चालून आली होती फलंदाजाकडे, परंतु फायदा जास्त घेता आला नाही. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येते फलंदाज धावबाद. 40+ मध्ये ह्या टॅक्टिक्स वापरल्या जातात. जाणून बुजून देखील तुम्हाला विकेट फेकताना दिसतील फलंदाज. आणि आता खऱ्या अर्थानं गोलंदाजांची कसोटी असणार आहे. बऱ्याचदा पहिल्या षटकामध्ये ते 45 चे खेळाडू येतात, ते पहिलं षटक खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या ओव्हरमध्ये विकेट देखील टाकल्या जातात. तसंच काही घडलेलं आहे. आणि आता नवीन बॅटर सोपान गुळवी, मॅन फ्रॉम भावाळे. सोपान गुळवी यांनी देखील रेग्युलर क्रिकेट फार गाजवलेलं आहे. एक विशिष्ट प्रकारची त्यांची बॅटिंग ग्रीप आहे. डावखुरे फलंदाज आहेत, परंतु उजव्या हाताचे बॅटर जशी बॅट पकडतात तशी ते बॅट पकडतात, ही त्यांची खास ओळख राहिलेली आहे. आणि असं अनऑर्थोडॉक्स बॅटिंग ग्रीप असताना देखील जबरदस्त इनिंग्स त्यांनी खेळलेले आहेत. जबाबदारी फार मोठी असणार आहे. चला विजय केणे, आपण जास्त वेळ घेत आहात, वेळेच्या बाबतीत जरा सहकार्य करा. समीकरण 17 चेंडू आणि 47 धावा. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलरच्या बाजूने बॉल समोर चाललाय लॉंग ऑफला. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फक्त एकच धाव घेतली. आणि दरम्यान या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत आमनेपाडाचे माजी सरपंच तसेच ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमचे ओनर संघ मालक सन्माननीय संतोष काकडे साहेबांचं शुभ आगमन होत आहे.
आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे 7 स्टार कमिटीच्या वतीनं, ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं ALPL सीझन 3 मध्ये. सन्माननीय संतोष काकडे साहेबांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पुढच्या मॅचमध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि त्यांच्या विरोधात असेल NK स्पोर्ट्स खांडवळ, विवेक पाटील आणि सुजित पाटील फेम टीम आतली काढायला लागली आहे. संतोष जोशी यांनी सुरुवात चांगली केली, पहिल्या बॉलवर चौकार ठोकला होता, पण तदनंतर विशेषतः या षटकामध्ये जे 2 चेंडू मिळालेले आहेत तिकडे टायमिंग त्यांचं बरोबर त्यांना जुळवता आलेलं नाहीये. एक फुलटॉस बॉल देखील होता, ती पर्वणी होती, परंतु त्याचा जास्त फायदा घेता आला नाही आणि आता संथ गतीनं धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली 13 वर. तब्बल 58 धावांचा पाठलाग करायचा आहे विहाना स्पोर्ट्स PC टीमला. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. यावेळेला मात्र ओव्हर पिच लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, 2 खेळाडूंच्या मध्ये प्रयत्न चांगला होता फिल्डरचा, मात्र त्याच्या आवाक्याबाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. आवाळे संघाचेच खेळाडू आपल्याला आता पाहायला मिळतात समोरासमोर, गोलंदाज विजय केणे आणि फलंदाज सोपान गुळवी. परंतु हा बॉल अगदी कमजोर बॉल होता, बरोबर ओव्हर पिच टाकला आणि त्याच्यावर आघात करत असताना फलंदाज सोपान गुळवी. पहिला मॅक्झिमम येतो या इनिंग्स मधला. धावसंख्या वेगानं वाढते, 2 बाद 19. आणखी 39 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा उडवलाय, मात्र मिस टाइम फटका आहे. स्वतः गोलंदाज आता धावतायत, बॉलच्या मागे जज करतायत, परंतु जजमेंट चुकलंय. स्वतः भोवती अक्षरशः गिरकी घेतली गोलंदाजानं, मात्र बॉल थोडासा दूर राहिला आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले. समीकरण आता आपण बघतोय की 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 बॉल्स मध्ये धावा करायच्यात 37. कठीण आहे, परंतु अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि दोन्ही फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे. सातत्याने मोठमोठे प्रहार ते करू शकतात. सुरुवात देखील केली आहे सोपान गुळवी यांनी. एक षटकार ठोकलाय, मागच्या बॉलवर अक्षरशः बचावलेत. ज्या वेळेला उजव्या इष्टीच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर निघणारा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन टोटल मध्ये ऍड होते. धावसंख्या 22. समीकरण चेंज होतंय. 13 चेंडू आणि 36 धावा. रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय हा 40 प्लसचा सामना. 40 प्लसचं क्रिकेट देखील अगदी जिद्दी क्रिकेट आहे. आणि आता मात्र स्विंग केला ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर जज करतोय. ओहो, जजमेंट चुकलं होतं, परंतु प्रयत्न जबरदस्त होता. शेवटच्या क्षणाला स्वतःला झोकून दिलं होतं. डाईव्ह लगावत असताना कॅच टिपण्याचा प्रयत्न, परंतु अखेर झेल धरतीला दान. आणखी एक जीवदान मिळताना दिसतंय तिथे फलंदाज सोपान गुळवी यांना. 2 धावा मिळत आहेत आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 2 बाद 24. और अब यहां से समीकरण है 12 गेंदे 34 रन. 17 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की आवश्यकता. चले फील्ड तुरंत सजाना है प्लीज. मार्तंड बिल्डर्स एंड डेवलपर्स टीम जिन्होंने पहले बैटिंग की इस मैच में टॉस हारने के बाद, और क्या कमाल की बैटिंग रही. विजय केने के 20 रन और जीवन के 23 रन. सलामी बल्लेबाजों ने नींव मजबूत रखी, जिसके चलते 57 रन बनाए 4 ओवर्स में और अभी तक जवाब में 2 ओवर्स में 24 रन बनाए हैं 2 विकेटों के नुकसान पर गावदेवी विहाना स्पोर्ट्स PC टीम ने. 12 गेंदे 34 रन. फासला तो बहुत बड़ा दिख रहा है फिलहाल. गेंदों और रनों के बीच में 22 का फासला है. उसको देखते हुए 3-4 बड़े हिट्स तो जड़ने पड़ेंगे इन 12 गेंदों में, तब जाकर वो फासला मिटाया जा सकता है. और सोपान को उसी के लिए तो भेजा गया है कि वो अच्छी पिंच हिटिंग करते हैं, बड़े बड़े प्रहार करते हैं. एक सिक्सर जड़ा है, 2 मिस टाइम स्ट्रोक्स भी देखने को मिले, लेकिन कहीं ना कहीं किस्मत का थोड़ा सा साथ मिला है, उसका फायदा उठाना होगा सोपान को. उनके साथ संतोष जोशी जिन्होंने चौके के साथ अपने पारी की शुरुआत की थी, लेकिन उसके बाद थोड़ी सी गाड़ी कहीं ना कहीं रिवर्स गियर में चली गई है. तो अब वो समय आ गया है जहां पर आपको आपकी गाड़ी टॉप गियर में डालनी है. चौको छक्कों की बौछार करनी पड़ेगी मैच को जीतने के लिए. थोड़ा स्पीड अप करें प्लीज. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए नरेश गरेल. 40 प्लस के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी माने जाते हैं नरेश गरेल. चुनौतीपूर्ण काम है बल्लेबाजों के लिए.
सर्कल के अंदर मात्र 2 खिलाड़ी नियमों के अनुसार, एक शॉर्ट थर्डमैन, एक शॉर्ट फाइन लेग नजर आ रहा है विकेट कीपर और बॉलर के अलावा, और बाकी के 7 खिलाड़ी बाउंड्री पर है। ओ, इस बार कट करने का प्रयास था, थोड़ा सा अतिरिक्त उछाल, बीट हुए बैटर, डॉट डिलीवरी। डॉट गेंदों से तो दबाव और भी बढ़ता जाएगा बल्लेबाजों पर, जगह जरूर थी वहां पर, लेकिन बैट और बॉल के बीच में संपर्क नहीं बना पाए संतोष जोशी। हालांकि डीप पॉइंट पर जरूर उनके लिए प्रोटेक्शन है वहां पर। ऑफ साइड में डीप कवर में एक खिलाड़ी है, एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर की तरफ रखा गया है। इस बार थोड़ी नीचे रहती हुई गेंद थी, अंतिम क्षणों में वहां पर बल्ला अड़ा दिया गेंद पर। गेंद जा रही है डीप पॉइंट पर, हल्का सा मिसफील्ड, उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज 2 रन कंप्लीट किए हैं। तीसरे के बारे में सोच रहे हैं, लेकिन अवसर नहीं है, 2 से ही संतुष्ट करना पड़ेगा। हालांकि फील्डर सफाई से फील्ड करते तो शायद एक ही रन बनता। इस बार शॉट अच्छा था, गेंद के बिल्कुल लाइन में जाकर वो कट शॉट खेला था। समीकरण अब 10 गेंदें शेष है, जीतने के लिए 32 रनों की जरूरत। इस बार अक्रॉस द लाइन बड़ा हिट खेलना चाहते थे, लेकिन गति में परिवर्तन, शानदार गेंदबाजी। ये दूसरी डॉट डिलीवरी इस ओवर में। मैच कहीं ना कहीं अब थोड़ा सा झुकता हुआ नजर आ रहा है मार्तंड बिल्डर्स एंड डेवलपर्स टीम के पक्ष में। 9 गेंदें बची है, 32 रनों की जरूरत। इस बार हवाई फायर, फील्डर गेंद के नीचे लॉन्ग ऑन की दिशा में, ओहो, कैच नहीं कर पाए हैं। गेंद उनके हाथों से छिटकी और लगभग स्क्वायर लेग अंपायर के बगल में चली गई है, और बल्लेबाज एक ही रन से संतुष्ट हुए हैं। तो अब कहीं ना कहीं वहां पर वो रणनीति नजर आ रही है। संतोष जोशी, उन्होंने एक प्रयास तो किया, लेकिन कहीं ना कहीं उनकी टाइमिंग उतनी अच्छी नहीं दिखाई दे रही है, इसीलिए वो दूसरा रन नहीं लिया गया है। स्ट्राइक सोपान के पास, अब जिम्मेदारी सोपान के कंधों पर है। गेंदें बची है 8। आठ गेंदों में बनाने हैं 31 रन। सिंगल डबल से बात बनने वाली नहीं है, ओस चाटने से प्यास बुझने वाली नहीं है गांव देवी स्पोर्ट्स विहाना पीसी टीम की। उनको जरूरत है बाउंड्रीज की, चौकों छक्कों में डील करना पड़ेगा। सोपान पूरी काबिलियत रखते हैं, लेकिन क्षमता के अनुसार बल्लेबाजी करनी होगी यहां पर। चलिए, मार्तंड बिल्डर्स एंड डेवलपर्स टीम के कैप्टन, समय बहुत लिया जा रहा है, आखिरी ओवर में एक खिलाड़ी आपका सर्कल के अंदर एक्स्ट्रा रहेगा। आठ गेंदे 31 रन। सोपान, कहीं ना कहीं दर्शक जो सपने में सोच रहे होंगे, उस तरह की सोपान को अब बैटिंग करनी पड़ेगी यदि उनकी टीम को यह मैच जीतना है तो। नरेश चले, इस बार घुमाया है, बैट के अंदर लगी है, लेकिन डीप में जा रही है लॉन्ग लेग पर। अच्छा क्षेत्ररक्षण वहां पर, फील्डर काफी सतर्क नजर आए। हालांकि थ्रो थोड़ा सा धीमा पहुंचा है, उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज 2 रन कंप्लीट। लेकिन जैसा मैंने पहले कहा है कि सिंगल डबल से मैच नहीं जीता जा सकता है। सिंगल डबल्स भी महत्वपूर्ण है, लेकिन उसके साथ साथ आपको बाउंड्रीज में तो डील करना पड़ेगा। बाउंड्रीज नहीं आएंगी तो फिर ये मैच बिल्कुल एक तरफा भी हो सकता है। अब यहाँ से वैसे भी पलड़ा काफी भारी हो चुका है मार्तंड बिल्डर्स एंड डेवलपर्स टीम का। शरद गोडे फेम टीम अच्छा खेल पेश करती हुई, 7 गेंदों में 29 चाहिए। ओ, बढ़िया गेंदबाजी, हालांकि अच्छा शॉट खेला है, बिल्कुल पैरों पर आती हुई फुलर लेन की गेंद ड्राइव किया बॉलर के बगल में से, दूसरे के लिए पलट चुके हैं। और यहाँ पर मौका, स्टंप्स तो बिखेर दिए हैं, लेकिन शायद बैटर पहुंच चुके हैं। जी हाँ, 2 रन कंप्लीट होते हुए इसके साथ ही ओवर की समाप्ति। 3 ओवर के पश्चात रन संख्या 31, 31 रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर। बल्लेबाज टिके हुए जरूर है क्रीज पर संतोष जोशी और सोपान गुलवी, लेकिन जिस रफ्तार से रन्स बनाने की आवश्यकता है वो रफ्तार अभी तक देखने को नहीं मिली है। और नरेश गरेल की तारीफ करनी पड़ेगी, सिर्फ 7 रन खर्च किए उन्होंने अपने ओवर में, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। अब आखिरी ओवर का खेल शेष है, 6 गेंदे, जीतने के लिए चाहिए 27 रन। स्पीड अप करना है प्लीज। अंपायर 3 ओवर के लिए 18 मिनट का वक्त लिया गया है।
मान्य श्री रोहिदासजी गोडे यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. चला, सर्कलच्या आतमध्ये आता विकेट किपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त 3 खेळाडू असतील आणि 6 खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर तैनात करू शकता. सर्व खेळाडूंनी एक गोष्ट लक्षात घ्या, आज काही तांत्रिक अडचणी होत्या सुरुवातीला, त्यामुळे आपण थोडासा उशीर केलेला आहे शेड्यूल स्टार्ट करण्यासाठी. उशिरा खेळ सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे प्लीज आपण सहकार्य करा. यानंतर रेग्युलर क्रिकेटला आपण सुरुवात करणार आहोत. सामना असेल ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष NK स्पोर्ट्स खांडवळ. तदनंतर वीरेन स्पोर्ट्स यवई विरुद्ध BB स्पोर्ट्स इताडे. आणखी एक बिग मॅच. ग्रुप बी चे हे 4 संघ आपल्याला आजच्या रजनीमध्ये खेळताना दिसतील. 6 चेंडू आणि 27 धावा. गोलंदाजीसाठी हौशा. चला, बॉलिंग सुरू करायचे प्लीज. स्ट्रायकिंग एंडला संतोष जोशी. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता गावदेवी स्पोर्ट्स विहाना PC टीमला. 6 बॉल 27. पहिला बॉल अतिशय प्रेक्षणीय ड्राईव्ह. अगदी कार्पेटच्या सहाय्यानं खेळलेत, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग. टायमिंग फार चांगलं होतं, परंतु गॅपमध्ये बॉल टाकता आला नाही. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर आणि त्या दोघांच्या मधून खरं तर काढण्याचा प्रयत्न होता, परंतु गॅप पूर्णपणे शोधता आला नाही. फक्त एकच धाव मिळाली आहे. समीकरण आता या मॅच मध्ये उरलंय 5 चेंडू आणि 26 धावा. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतंय आणि सलग जर मोठमोठे प्रहार केले गेले, चौकार षटकारांमध्ये डील केलं गेलं, तर मात्र ह्या धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. पण मागच्या काही चेंडूंमध्ये आपण बघितलंय गोलंदाजांचं थोडंसं वर्चस्व राहिलंय. दुसऱ्या ओव्हरमध्ये जरूर 14 धावा आल्या होत्या, मात्र पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा. एक गडी बाद केला बाळाराम मेहर यांनी. विजय केणे यांचं दुसरं षटक होतं, 14 धावा तब्बल खर्च केल्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये नरेश गरेल आले आणि त्यांनी काय अफलातून गोलंदाजी केली. फक्त 7च धावा खर्च केल्या. विकेट खरं तर त्यांना मिळाली नाही, मात्र इकॉनॉमिकल षटक टाकलं आणि त्यामुळेच सामना थोडासा झुकलेला दिसतोय मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या टीमच्या बाजूनं. चला, प्रत्येक बॉल नंतर एवढा वेळ घेता येणार नाहीये प्लीज. ऑलरेडी आपण एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतलेला आहे. लेफ्टी बॅटर सोपान गुळवी यांच्याकडे स्ट्राईक. पॉइंटला एक खेळाडू, एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक खेळाडू शॉर्ट फाईन लेगला. बाकीचे 6 खेळाडू सीमा रेषेवर तैनात, ज्यामध्ये ऑन साइडला 4 फिल्डर्स आपल्याला बाउंड्री लाईनवर पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, थोडासा बॅक ऑफ लेंथ खाली राहिलाय. अपील होतंय, परंतु पंचांची स्वीकृती नाहीये. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये थोडासा संपर्क झाला, त्यामुळेच अपील फेटाळले पंचांनी. परंतु चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 बॉल्सवर 2 सिंगल्स फक्त खर्च केलेले आहेत आणि गोलंदाज हौशा यांना देखील चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की त्यांनी जर सिंगल डबल्स खर्च केल्या तर जास्त काही नुकसान होणार नाहीये. आणि आता समीकरण उरलंय 4 चेंडू 25 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. 40+ साठी हा रूल महत्वाचा आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवत आहोत या स्पर्धेमध्ये, परंतु आता 40+ विचार करता 4 चेंडू 25 धावा, 4 षटकार जरी आले तरी मात्र सामना जिंकता येणार नाहीये. फलंदाजी करणाऱ्या टीमला औपचारिकता शिल्लक. हा फुल टॉस बॉल तटवलाय, त्याच्यावर देखील अचूक टायमिंग साधता आलं नाही. खरं तर ज्या प्रकारची बॅटिंग संतोष जोशी करत आलेले आहेत तशी फलंदाजी या मॅचमध्ये त्यांना करता आलेली नाहीये, त्यामुळेच थोडेसे निराश देखील दिसत आहेत. सुरुवात मात्र अफलातून केली होती. पहिल्याच बॉलवर इनसाइड आउट खेळत असताना कव्हर्समधून चौकार प्राप्त केला होता आणि तदनंतर दुसऱ्या बॉलवर त्यांना जीवदान देखील मिळालं होतं. सोपा झेल ड्रॉप झाला होता, परंतु त्याचा जास्त फायदा त्यांना घेता आलेला नाहीये आणि त्यामुळेच आता त्यांचा संघ गावदेवी स्पोर्ट्स विहाना पिसे कुठेतरी पराभवाच्या छायेत वावरताना दिसतोय. सुपर्ब डिलिव्हरी, बरोबर यॉर्कर टाकलाय. हलक्या हातानं त्या बॉलला फक्त डिगआउट केलंय. बचावात्मक फटका पाहायला मिळाला, कारण या बॉलवर मोठा फटका खेळण्याची अजिबात संधी नव्हती फलंदाज सोपान गुळवी यांच्याकडे. चांगली नियंत्रित गोलंदाजी. या अगोदर नरेश गरेल यांना आपण बघितलं आणि आता हौशा देखील जबरदस्त मारा करतायत.
शेवटचे 2 बॉल्स बाकी. 22 धावांची आवश्यकता. 23 पाहिजेत. ड्राईव्ह केलाय समोर फिल्डर. फक्त एकच धाव मिळणार आहे. चांगलं योगदान या मॅच मध्ये आपण फलंदाजांचं देखील बघितलं. मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीम करिता विशेषतः सलामीवीरांनी जी पायाभरणी केली होती तो टोन सेट केला होता. त्यामुळेच एक मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. जीवन यांनी 23 धावांचं अफलातून योगदान दिलं. 3 चौकार आणि 1 षटकार ठोकला होता. शेवटचा बॉल त्रिफळा उद्ध्वस्त आणि याच बरोबर सामना समाप्त. 40+ पहिला सामना जिंकलाय मार्तंड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमनं. हार्दिक अभिनंदन.